मागील 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ओढे, नाले व भीमा नदीला आलेल्या पुराने खेड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाईट परिसरात भामा आसखेड धरणाच्या कडेला मुसळधार पावसात मासेमारी करताना वीज पडून एकाचा मृत्यू झाला. अनेक गावात अतिवृष्टीने दान उडाली आहे. तालुक्यात सर्व गावे, वाड्या, वस्त्या, मुख्य रस्ते जलमय झाले असून काही रस्त्यांवर नदीसदृश स्थिती निर्माण झाली आहे. खेड तालुक्यातील भोरगिरी परिसरात झालेल्या जोरदार मान्सूनपूर्व पावसामुळे भीमा नदीला मोठा पूर आला असून परिणामी पाभे गावातील पूल कम बंधारा पाण्याखाली गेला. या पाण्याचा फुगवटा गावात शिरल्याने पाभे गावाचा बाहेरील संपर्क पूर्णपणे तुटलाय. रात्रभर व सोमवारी दिवसभर पाऊस पडत असल्याने पूल वजा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चाकणमध्ये महामार्गावर गुडघाभर पाणी साचले असून वाहतूक ठप्प झाली आहे. चाकण लगतच्या महाळुंगे व अन्य सर्वच गावांमध्ये सखल भागात गुडघाभर पाणी साचले असून त्यात अनेक वाहने अडकल्याचे स्थानिकांनी कळवले आहे. भोसे ते काळूस पूल पाण्याखाली गेल्याने या भागातून होणारा संपर्क तुटलाय. तालुक्यात अनेक घरांमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. प्रशासनाकडून गावागावात जाणून माहिती घेतली जात आहे. स्वतः तहसीलदार ठिकठिकाणी फिरून याबाबतची माहिती घेत आहेत. नागरिकांना रस्त्यावरून वाहने चालविताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. महामार्ग व मुख्य रस्त्यांवर पाण्याचा पूर आलाय. खेड तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार ढगफुटीसारखा पाऊस पडलाय. सातत्याने कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील सर्व गावातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. चाकण व राजगुरुनगर भागात महामार्ग आणि रस्त्यावरून पाण्याचा प्रवाह सुरू असल्यामुळे वाहनांची व नागरिकांची हालचाल ठप्प झाली आहे. अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उन्हाळी बाजारी कांदा आणि इतर नगदी पिके पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. खेड तालुक्यातील भोरगिरी परिसरात सुमारे 200 मिलीमीटर पाऊस झालाय. कळमोडी धरण, चासकमांड धरण, भामा आसखेड धरण परिसरात सरासरी 50 ते 70 मिलीमीटर इतका जोरदार पाऊस नोंदवण्यात आलाय. या आपत्तीतून तातडीने मदतकार्य हाती घेण्याची गरज आहे. प्रशासनाने बाधित गावांना तात्काळ मदत पुरवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. मे महिन्यामध्ये प्रथमच एवढा जोरदार पाऊस खेड तालुक्यामध्ये झालाय. अनेक जाणकार व्यक्तींच्या सांगण्यानुसार यापूर्वी अशा पद्धतीचा पाऊस मे महिन्यात कधीही तालुक्यात पडलेला नव्हता. यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने दानादान उडवली आहे. मान्सून आता दाखल झाला असून सुरुवातीच्याच पावसाने अनेकांच्या शेतजमिनी पाण्यात गेल्या आहेत. मान्सून अशाच पद्धतीने कोसळत राहिला तर शेतामध्ये वापसा होणार नाही व खरीप हंगामाच्या पेरण्या यामुळे खोळंबल्या असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. नाल्यांपासून दूर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हवामान विभागाने पावसाचा जोर कायम राहण्याचा इशारा दिलाय. पोलीस व आपत्ती व्यवस्थापन पथके परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.